समुपदेशनाच्या संदर्भात एक प्रश्न विचारलेला आहे, त्याला काही उपप्रश्नही विचारले गेले की समुपदेशन करून घेण्याची कुणाकुणाला गरज असते, का समुपदेशन करून घ्यावं, या संदर्भामध्ये काही जणांनी प्रश्न विचारले. त्याचं उत्तर मी आज आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते अतिशय सूत्रबद्ध रूपानं आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी ही उत्तरे देण्याचा हा प्रयास करत आहे. आता समुपदेशन हे काय असते? एक शब्दरूपी शस्त्रक्रियाच असते आणि ती शस्त्रक्रिया काही वेदनादायी नसते. ती अतिशय तुम्हाला आनंद देणारी, तुम्हाला समाधान देणारी, तुम्हाला सुख देणारी, तुम्हाला त्या समस्येतून बाहेर काढणारी असते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावं आणि ती अतिशय सुरक्षित असते. ही गोष्ट आपण लक्षात घेऊन समुपदेशनाकडे सकारात्मक नजरेनं पाहणं अतिशय गरजेचं असते. समुपदेशनामध्ये आपण जे काही सांगतो ते अतिशय 100% गोपनीय असते. कोणत्याही समुपदेशक कधीही कोणत्याही व्यक्तीचं नाव कुठेही जाहीर करत नाही. आपल्याशिवाय तो दुसऱ्या कोणाला सांगत नाही, तुमच्या नावाचा उल्लेख कुठं करत नाही आणि त्याच्याकडे तुम्हाला काही कागदपत्र, तुमचे नाव, डॉक्युमेंट्स काही सादर करायची गरज नसते. दाखवलं तरी ते तुमच्याकडेच तुम्ही परत घेऊन जायचं असते. त्या समुपदेशाकडे काही द्यायची गरज नसते, तो काही तुम्हाला मागतही नाही. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की शब्दरूपी शस्त्रक्रिया ही अतिशय सकारात्मक असते. त्याच्यामुळं प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळ्यांना उपकारक ठरणारी प्रक्रिया आहे समुपदेशन. आता जे शब्द मनामध्ये बसलेले असतात, जे त्रास देत आहेत, त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे असं ज्यांना ज्यांना वाटते. कोणाचा तर एखादा शब्द, एखादं तर वाक्य आपल्या मनाला लागलेलं असतं आणि ते आठवून आठवून तुम्हाला परत परत त्रास देत असेल, तर अशा वाक्यांना, अशा शब्दांना सहज बाहेर काढता येते. त्याचा त्रास आपल्याला होणार नाही याची तुम्हाला सांगतो गॅरंटी आहे. ते त्रास देत नाही. हां, ठीक आहे, आठवेल परंतु आता त्रास देत नाही. त्याच्यावर उपचार केल्यानंतर ही सुद्धा याच्यातून अतिशय महत्त्वाची गोष्ट घडते. त्यामुळं जसं एखादी जखम आहे, जखम बरी झाल्यानंतर वरनं दिसतो, तिथं जखम, खून दिसते ती, पण ते खून त्रास देते का? तसं असते. एकदा समुपदेशन करून घेतल्यानंतर तुमचं जेव्हा समाधान होते त्यानंतर ती गोष्ट तुम्हाला फारशी त्रास देणारच नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग समुपदेशनाचा सपोर्ट तुम्हाला घेतला पाहिजे. कधी कधी काय होतं, काही लोक मनातल्या मनात ठेवून तसंच आयुष्य जगत असतात दुःखामध्ये. तर अशा लोकांनी समुपदेशन करून घेणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. मनात कुढत जगणं, मनात खंत करत जगणं, मनात पश्चाताप करत जगणं गरज नाही. किंवा कोणत्या तरी गोष्टीची अनावश्यक भय बाळगणं, की काही जणाला वाटते की आता कसं होईल, आता काय कशाचंच काय होत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही जी सिच्युएशन निर्माण कराल ती सिच्युएशन निर्माण होत असते. आता जसं ईश्वर तुम्ही निर्माण कराल तसं ईश्वर निर्माण होत राहते. नवा ईश्वर निर्माण झाले की नवी परिस्थिती निर्माण केलात तुम्ही की नवे माणसं गोळा होतात, सगळं नवं तुमच्या आयुष्यात यायला सुरुवात होते आणि हा नव्या लाईफ एक अतिशय आनंददायी असते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आता काही व्यक्ती मनात जाऊन बसलेल्या असतात, काही प्रतिमा मनात जाऊन बसलेल्या असतात की जे बाहेर निघतात आणि गुन्हा नाही राहणार, मध्ये त्रास देत बसतात. म्हणून अशा संदर्भामध्ये एक जोक तुम्हाला मी सांगणार आहे की एका प्रियकरांना, म्हणजे एका व्यक्तीला ती प्रियसी विचारते, मला तुझ्या हृदयात स्थान दे ना.
तो म्हणतो की तुला हृदयात मी ठेवतो म्हणतो, काय स्थान देतो म्हणतो, परंतु तू तिथं जाऊन ते दुसऱ्या ज्या कोणी आहेत त्यांच्याशी भांडण करू नको. हा विनोदाचा जरी भाग असला तरी अशा काही गोष्टी मनात जाऊन बसलेल्या असतात जे की तुम्हाला काही आनंद देतात तर काही वेदना देतात. तर तुम्हाला वेदना देणाऱ्या कोणत्या प्रतिमा आहेत, कोणत्या व्यक्ती आहेत, त्याच्यावर सुद्धा समुपदेशन करून घेण्याची गरज असते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. काही घटना आणि प्रसंग तुमच्या आयुष्यात घडलेले असतात जे की तुम्हाला आजही आठवले किंवा आठवले नाही तर आठवत राहतात. तर हे घटना आणि प्रसंगातून तुम्हाला जर बाहेर यायचं असेल, छानपैकी आनंदायी स्वरूपामध्ये जगायचं असेल, तर यातून सुद्धा बाहेर येण्यासाठी तुम्हाला समुपदेशन मदत करते. दुसरे महत्त्वाचा मुद्दा मी सांगणार आहे की विचार. काही असे विचार असतात नकारात्मक जे तुम्हाला त्रास देत आहेत आणि तेच ते विचार तुम्ही करत राहता परत परत. आणि अशा ह्या नकारात्मक विचारामुळे जर त्रास होत असेल तर त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढता येते. आता कोणता एखादा नकारात्मक विचार, सगळे लोक वाईट असतात, सगळेजणच माझा घात करायला टपलेले आहेत, बरोबर आहे की मी हे काम करू शकत नाही, या परीक्षेत मी पास होऊ शकत नाही, माझ्या लक्षात राहत नाही, मला काही नीट समजतच नाही, माझं आयुष्य अंधारमय दिसत आहे. हे सगळे असे जे विचार जर तुमच्या डोक्यात येत असतील तर या सगळ्या नकारात्मक विचाराला सकारात्मक करून तुमचं आयुष्य सकारात्मक, समृद्ध आणि आनंदमय करता येते. ते कसं करायचं हे समुपदेशनाच्या माध्यमातून समुपदेशक करत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मनात काही नकारात्मक भावना सातत्याने खेळत असतात. नकारात्मक भावना सातत्यानं खेळत असतात. ह्या नकारात्मक भावना दुःख आहे, काही भावना सांगतो मी, दुःख, क्रोध, भय, लज्जा, उदासीनता, चिंता, नाराजी, खंत, हे तुमच्या मनात जे बसलेलं असतं, या मनात बसलेल्या ह्या गोष्टीला तुम्हाला दूर करता येते. त्याच्यातून दुःखाचं रूपांतर आनंदात करता येते. दुःखाची जागा तुम्हाला आनंदानं घेता येते. क्रोधाची जागा क्षमाशीलतेनं शांततेत घेता येते, शांत होता येते, तुम्हाला क्षमा करता येते, शांत राहता येते. भय जर असेल तर तुम्हाला निर्भय बनवता येते. लक्षात आलं. उदासीन असाल तर तुम्ही आनंदी होऊ शकता. चिंता असेल तर चिंतेतून बाहेर येऊ शकता. नाराज असाल तर तुम्ही खुश राहू शकता. खंत, पश्चातापातून बाहेर येता येते. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाहेर काढता येतात. आता काही कल्पना काही जणाला त्रास देतात. आता कल्पना म्हणजे काय? कल्पना दोन पद्धतीच्या असतात. ज्या आयडिया ज्या अतिशय आनंददायी असतात, उपकारक असतात, पण ज्या कल्पना तुम्हाला त्रास देतात अशा कल्पना तुम्हाला तून बाहेर काढते. काही गोष्टी काय असतात अस्तित्वातच नाहीत, पण त्याची माणूस एक कल्पना करत असतो. अस्तित्वात नसलेल्या सुद्धा गोष्टी तो आपल्या नजरेसमोर सातत्यानं आणत असतो आणि ह्या अस्तित्वात नसलेल्या गोष्टीलाही तो भयभीत होत असतो, दुःखी होत असतो आणि त्याचं जीवन दुःखमय होत असते. यातून बाहेर काढणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. माझा ॲक्सिडेंट झाला तर माझा ॲक्सिडेंटच होईल, मग ॲक्सिडेंट झालं तर मग सगळे हातपाय तुटलेले दिसतील, मग दवाखान्यात नेतील, कोणीच राहणार नाही, म्हणजे अशा पद्धतीचं हे सगळे मनानं निर्माण केलेल्या ह्या सगळ्या कल्पना आहेत आणि ह्या सगळ्या नकारात्मकतेमुळे होत असतात. कल्पना म्हणजे आतल्या आत उच्चारलेले शब्द असतात. काही मनातल्या मनात कल्पना करत बोलत राहतात असं. आता कोणी जर त्यांच्याकडं काही गेलं, काही झालं तर ते असं बोलत असं तोंडवर करून. हे जे आहे ना, काहीतरी कल्पनेमध्ये ते गुंग होतात. दुसऱ्याच काहीतरी कसं होईल, आता याला काय म्हणू, आता काय, तिकडे वर बघायची काय गरज आहे. तर हे सगळं काही
कोणी काही सांगलं की वेगळ्याच कल्पना विश्वात जातात काही जण. एखादा व्यक्तीला नवीन बोलायचं झालं तर असंच एका व्यक्तीला बोललो होतो, तसं घडलं होतं. एखादी एसटी आली, एसटीत कोणाचा तरी अपघात झालाय, एसटी आलं की अपघाताचे सगळं चित्र दिसायला लागतं. हे सगळं मित्र, हे याच्यातून सुद्धा तुम्हाला बाहेर काढता येते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. दुसऱ्या काही महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल बोलून आता आपण थांबणार आहोत मित्रहो. आणि यातून तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर समुपदेशनाची आवश्यकता असते. काही सवयीतून बाहेर येता येत नाही काही जणांना, अनेक सवयीतून बॅड हॅबिट्स असतात, त्या बॅड हॅबिट्समधून सुद्धा समुपदेशक तुम्हाला बाहेर काढतो. काही जणांना रंगाविषयी सुद्धा, एखाद्या रंगाविषयी नफरत बसलेली असते मनामध्ये. आता हे रंगाविषयीची नफरत असते ना, तर रंग हे त्यांना आपल्याला यातून बाहेर काढता येते. आता रंग हे कोण निर्माण केले, ते काही हिरवा रंग आहे. काही जणांना वाटते हिरवा रंग मुसलमानाचा आहे. कुठे लिहिले रंग हिरवा मुसलमानाचा आहे म्हणून? आणि कोण लिहिलं असलं तर ते मूर्ख आहे. लक्षात आलं? अरे बाबा, हिरवा रंग हे निसर्गाने निर्माण केलेलं आहे. हे ज्या रंगाची जी निर्मिती आहे, ईश्वर निर्मित म्हणण्यापेक्षा ते निसर्ग निर्मितच आहे. मग हे आपल्याला गोष्ट आपण लक्षात घे, त्याला जर पटवून दिली वेगवेगळे पुरावे देऊन, तर त्या रंगाविषयी नफरत हळूहळू कमी व्हायला मदत होते. वैज्ञानिक काही दाखले दिले, ज्ञानी पुरुषांचे काही दाखले दिले. काही ज्याला उंचीविषयी एक प्रकारचं नकारात्मकता बसलेली असते. शरीराची उंची कमी झाली म्हणजे आपण लोकांच्या नजरेत भरत नाही, किंवा आपली कमी उंची असल्यामुळं आपण आयुष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवू शकत नाही, असा एक न्यूनगंड त्याच्या मनामध्ये बसलेला असतो. काही जणाला मध्ये कुठलं तरी व्यंग्य असते, अपंगत्व असते, ज्याला आता दिव्यांग म्हणतात. छोट्याशा बाबीमुळे सुद्धा त्याच्या मनामध्ये गिल्टी कॉन्शियस असते, किंवा त्याला एक कमीपणाची भावना असते. त्याच्यामध्ये न्यूनगंड म्हणतात. या न्यूनगंडातून सुद्धा बाहेर काढता येते. अतिशय काही दिव्यांगाचे अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकेल कधीतरी, की त्यांनी ह्या सगळ्या दिव्यांगावर मात करून आपण आपलं आयुष्य प्रभावशाली केलेलं आहे. ही गोष्ट तुम्हाला मी सांगेल. या न्यूनगंडातूनही तुम्हाला बाहेर काढता येते. उंचीच्या अनेक व्यक्ती, त्यांची उंची छोटी होती तरी त्यांनी कर्तृत्व मोठं गाजवलेलं आहे. त्यांची वैचारिक उंची खूप, माणसाची भावनिक उंची, वैचारिक उंची आणि कल्पनेची भरारी, म्हणजे सकारात्मक कल्पनेची भरारी, आयडिया, नवीन आयडिया तो अंमलबजावणीमध्ये आणत असेल तर त्याच्या उंचीला लोक सलाम करतात, छोटे असले तरी. शरीराच्या उंचीपेक्षा काही पोलीस भरतीतच तुम्हाला थोडीच पोलीस भरतीत जायचं आहे, तिथे तेवढी एक उंची तुम्हाला आड येऊ शकते, येते. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. काही जणाला वाटते की मी गरीब आहे, आणि मग गरीब आहे म्हणजे आता गरीबच राहणार आहे आयुष्यभरामध्ये. तुम्हाला कोणीतरी चुकीचं सांगितलेलं असते. आपल्या देशामध्ये काही लोक असे बसलेले आहेत त्या देशाचा विनाश करण्यासाठी, की काही जण असं सांगतात की हे गरिबीमध्ये तुमचा जन्म का झालेला आहे, तर हे मागच्या जन्मीचं पाप आहे. मग आता यातून पापातून मुक्तता कशी होईल? तर या पापातून मुक्तता काही नाही. या जन्मामध्ये फक्त काय करा, नामस्मरण करत बसा, आणि नामस्मरण करा. आणि नामस्मरण केलं तर या पापातून पाप तुमचं धुतलं जाईल, तुम्ही या पापातून मुक्त व्हाल, आणि पुढच्या जन्मी मग तुम्हाला कोणाच्या घरात जन्म होईल, श्रीमंताचे. असं बास्कळ तत्वज्ञान सांगून ठेवल्यामुळं या समाजामध्ये गरिबीतून बाहेर पडायला लोक तयार होत नाहीत. बरेचदा देवानंच ठेवले ना, ठेविले अशा पद्धतीनं हा विचार काही जणांच्या डोक्यात आहे. ठेवले अनंत तैसेचे रावे, तुकाराम महाराजाच्या नावावर खपवलेला अभंग आहे. प्रयत्नवाद तुकोबारायांनी शिकवलेला आहे. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी. ओली मूळ जर खडक भेदून जाऊ शकते तर तुम्ही प्रयत्न केला तर जाऊ शकाल पुढं. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ.
अशा पद्धतीचे अतिशय प्रयत्नवादी अभंग, प्रयत्नवादी विचार त्यांनी व्यक्त केलेले आहेत. समजा काही जणांचं म्हणणंही असेल की नाही ते तुकोबारायांचाच आहे, पण आपण 1 मिनिटात तो मान्य करू. पण समजा, पण ते गेलेल्या जे आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला, ती गोष्ट परत येते का? मग अशा वेळी जे असं जे आहे ते आता स्वीकारा, आता ते काही परत आणता येत नाही, या बाबतीत तर तो विचार असेल असं त्याचा अर्थ आहे. तर मी तुम्हाला सांगत होतो की हे गरिबी तुमच्या पापाचं, मागच्या जन्मीच्या पापाचं फळ नाही आहे. आत्ताच्या जन्मी जो तुम्ही नकारात्मक विचार करता पैशाच विषयी, त्याचं ते फळ आहे. तुम्ही बचत करत नाही, त्याचं ते फळ आहे. तुम्ही जास्तीचं काम करत नाही, त्याचं फळ आहे. ज्यातून पैसा मिळते ते क्षेत्र निवडत नाही, त्याचं ते फळ आहे. असे पैसे नसण्याचे अनेक कारण आहेत. त्याच्यातून बाहेर कसं काढायचं या संदर्भातही तुम्हाला मार्गदर्शन घेता येईल. काही जणाला असं वाटतं की मला एखादं पद नाही म्हणजे माझ्या जीवनामध्ये आता काही अर्थ राहिले नाही. पद म्हणजे अर्थ, पद नसणं म्हणजे अनर्थ, असं कोणी सांगितलं? अनेक महापुरुष होऊन गेले की त्यांच्याकडे कोणतंच पद नव्हतं, जग त्यांना वंदन करते. तथागत गौतम बुद्धांकडे कोणतं पद होतं? महात्मा गांधीजीकडे कोणतं पद होतं? अशा अनेक महापुरुषांचं सांगता येते. अनेक व्यक्ती त्यांच्याकडे कोणतंही पद नाही शासकीय, तरी त्यांना शासकीय लोक सलाम करतात. हे गोष्ट लक्षात ठेवा. आता मनोज जरांगे पाटलाकडे कोणतं पद आहे? काम हेच पद असते, लक्षात ठेवा. काम हे पद असते. आणि यावर तुमचं जर श्रद्धा असेल, कामातूनच सामर्थ्य निर्माण करता येते, कामातून पैसा निर्माण करता येते, कामातूनच सामर्थ्य निर्माण करता येते, कामातूनच प्रतिष्ठा निर्माण करता येते, कामातूनच वैभव निर्माण करता येते. वैभवापुढे जग नतमस्तक होत असतं. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. शासकीय पद नसलं तरी तुम्ही तुमचं पद निर्माण करू शकता. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि अशा काही विषयाबद्दल तुम्हाला जर गायडन्स लागत असेल तर मी प्रोफेसर डॉक्टर हनुमंत भोपाळे 9767704604 या नंबरवर मला तुम्ही वेळ घेऊन मार्गदर्शन घेऊ शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हनुमंत भोपाळे हे इंग्रजीमध्ये नाव आहे. या हनुमंत भोपाळे या यूट्यूब चॅनलला आपण भेट द्या आणि ते चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करा. यातून तुम्हाला बाहेर वेगवेगळ्या बाबीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मी सहकार्य करणार आहे. आणि वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी या चॅनलसोबत राहा. हे एक चॅनल तुम्हाला अतिशय साध्या सोप्या भाषेत ग्रामीण माणसासाठी उपकारक असं सर्वसामान्य माणसाला नजरेसमोर ठेवून मी हे सगळं बोलत असतो. अतिशय हायफाय आणि अतिशय ब्रिलियंट असे असं वरच्या लेवलचे जी माणसं असतात त्यांच्यासाठी हे चॅनल नाही. मित्र, हे सर्वसामान्य परिस्थितीमधून वाटचाल करणाऱ्या मध्यमवर्गीय सर्वसामान्य गरीब परिस्थितीमध्ये जे वावरतात असं त्यांना वाटते अशा लोकांसाठी आहे. पण त्या गरिबीतून वावरणाऱ्यांना आपण श्रीमंतीच्या दिशेनं नेण्याचे या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. अनेकांना यातून बाहेर काढलेलं आहे. धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया.